रूप पाहता लोचनी सुख जाने ओ साजनी सुख जाने ओ साजनी जाने ओ साजनी विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठले आवडे
राम हरि हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य राधे वैकुंठ जोड राधे वैकुंठ घडले तीर्थाट मनोमार्गे गेला तो तिथे मनोमार्गे गेला तो तिथे मुकला हरे पाठी श्रीरावला तो हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही त्यानरा लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाट मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी राम कृष्ण आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम कृष्ण
दुसरे चरण संतांचिया त्यांच्या पादाने कसे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगणणीत पाणी मंडणम मंडणानां तरुण तुलसी माला कंदरं कंग्यनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त सेवेचं करण आपल्या सर्वांना श्रुत आहे। मलमास अधिक मास धोंडा भेडा पुण्यपावन सरीला दूधगंगेच्या काठावर बसलेल्या या पुण्यपावन नगरी सरडे गावामध्ये मला वाटतं बरेच दिवस अधिक मास साजरा केला जातोय संपूर्ण, आणि इतक्या मोठ्या गर्दीनं कुठंच होत नाही। महिनाभर एवढी गर्दी थांबवायची म्हणजे सोपं नाही। ती मोठ्या भक्तिभावना पण हा अधिक मास संपन्न करतात। त्यातली आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या परमभाग्यानं वाटायला आली आहे। आता निरूपणा करता हरिपाठ निवडलं ही बरं झालं। अर्थेविन पोती आता नेहमी हरिपाठ म्हणतोय तरी बी ना चाल बद्द केली इसकाटतेच हो। नेहमीची चाल कसं आहे बघा पुढं म्हणतात, त्यामुळं चाल बदलली की ती येणार अभंग सुद्धा येत नाही होते। कीर्तनकारांची भंबीर एवढती त्याने मध्येच कोणी प्रमाण दुसरं घेतलं असू दे, आता काय त्याला काय पर्याय नाही। या हरिपाठ हा जो ग्रंथ आहे सगळ्या ग्रंथाचा बाप काय अभंग 27च आहे, पण याच्यात साध्य साधन फलश्रुती ज्ञानोबरायांनी प्रत्येक अभंगात सांगितले। साध्यही सांगितलं, साधनही सांगितलं,
फलश्रुती सांगितली आणि प्राप्त म्हणजे कर्तव्य प्राप्तव्याचा संगम म्हणजे हरिपाठ. प्रत्येक अभंगात बघा साध्य आहे, साधन आहे, अनुभूती आहे ज्ञानोबारायांची. शेवटच्या चरणात ज्ञानोबाराय आपली अनुभूती सांगतात. जे साधन सांगितलं त्या साधनाची अनुभूती घेऊन मी जगाला सांगतो. केवळ अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबारायांनी अनुभव सांगितला नाही. हरिपाठातल्या प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानोबारायांचा काय आहे बघा. ज्ञानदेवा गोडी, मग हरिमुखे तुम्ही बी म्हणा, मी पण गोडीनं घेतले. प्रत्येक अभंग असा विस्तृत चर्चित घ्या. आता त्याच्यात विभाग केले. हे घ्या जरा बरोबर वजव व्हायला. विठ्ठल थोडासा परामर्श घेऊन अभंगाकडे वळतो. कारण हरिपाठ घेतलाय, सगळ्यांनी ऐकले, सगळ्यांनी सांगितले, तरी पण पाठीमागचं परामर्श घेऊन पहिले जे 9 अभंग आहेत ते सामान्य साधका करतात. पहिले 9 अभंग सामान्य साधका का. सायासे करशी प्रपंच दिननिशी. मग प्रपंच करणारा साधक सामान्य का कसला का बोला. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालणारा साधक म्हणजे संसारीच आहे. हरीशी न भजसी कोण्या गुणे, विष्णुविने जपतीतपर्यंत या. ते सगळे अभंग बघा सामान्य साधका करतायत, संसार्या का करतायत. तिथून पुढचे हे 9 अभंग आहेत हे जिज्ञासू करता. आणि तिथून पुढचे 9 आहेत ते सिद्धा करता आणि मोक्ष मुक्त पुरुषा करतात. थोडंसं सूक्ष्म अवलोकन करा म्हणजे या गोष्टी लक्षात येते. आज सुरुवात, हा शेवटचा मुमुक्षूचा शेवटचा उपदेश आहे. आजचा अभंग मुमुक्षूला केलेला शेवटचा अभंग हरिवंश पुरा. मुमुक्षूला सांगताना सांगितलं, सुरुवातीला सगळ्यांना सांगितलं हरिमुखे म्हणा. आणि किती म्हणा, शिपीवर घ्या. आता कळतंय. शेवट कसा आहे, सर्व सुख गोडी रिकामा. हे सामान्याला पटेल का. म्हणून हा मुक्ताचा उपदेश आहे. जीवनमुक्ताला सतत नामस्मरण करावं लागेल. ऐका, तर जीवनमुक्त स्थिती अखंड राहते. जसं फेडीत पाप ताप पोखीत त्रिचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैशी. किंवा 18व्यात सांगितलं त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती. म्हणजे गीतेत सुद्धा साध्य साधन भाव आलेलाच आहे. फलश्रुती सांगितल्याशिवाय सामान्य जीव किंवा उच्च कोटीचा जीव सुद्धा परमार्थ करत. अरे संसारात मिळत नसेल तर कोण काय करत नाही, तर परमार्थ तरी कसं करतील. सामान्य संसारात मिळालेली वस्तू आपली नसून सुद्धा फलश्रुती सांगतात हे मिळते तुला म्हणून ये. त्याचा पूर्णत्वानं आपला अधिकार नाही, म्हणजे नश्वरच आहे ते, तरी सुद्धा तिथं फलश्रुती सांगितल्यावर लोक कामाला येतात. मग परमार्थात सांगावीच लागेल ना फलश्रुती. ज्ञानोबारायांची आई म्हटली त्यांना. आणि आईचा एक गुणधर्म आहे, सगळ्या मुलांचं कल्याण व्हावं. काय धाकट्याचं तेवढं ते बाबान म्हणावं. इंजिनियर तो माझा, डॉक्टर तो माझा, गरीतनं हिंडत्याला माझा नव म्हणता येते. खोटं आहे खरं आहे. बापाचं हृदय आहे ते. गलीत हिंडण्यात त्यानं माझं काय कापलं, हे माझं नव, हे बापाचं हृदय. आई दोघांकरता काळजी करत नाही, बिघडल्याकरता काळजी करते ती आई आहे. माझ्या 2 मुलं आहेत ती सामान्यत्वानं त्यांचं कल्याण झालं आहे, पण माझं धाकटं बिघडलं आहे. आणि बिघडलेल्यांच्यावर प्रेम करणारी आई म्हणजे ज्ञानोबाराय. जे खळांची टाळ्या वाजू नका, ही सभा नाही बरं. ते आता टी व्हीतलं बघून काय करू नका. आता टी व्हीत तेवढंच शिल्लक राहिलं तर बोंबलायचं की हे सुद्धा आपण बिघडून टाकायचं. बाकी मालिका लावून लावून सगळी घरं बिघाडली. आता एवढंच शिल्लक राहिलं तर कीर्तन, ती बी कीर्तनं गेली टी व्हीवर. आणि तो महाराज टी व्हीवर गेला की परत लिहायला लागला जी टी व्ही फेम.
म्हणजे त्याला टीव्हीवर गेल्यावर काही एक्स्ट्रा अक्कल आली का? एक्स्ट्रा अक्कल आली नाही, फक्त एक्स्ट्रा आलं. आणि तुम्हाला बी टी व्ही फेम लागतोय. मग काय करायचं? अवघड आहे बरं सगळं. आता हे परमार्थाची गाणी सगळी तर टी व्हीवर प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवायला. ही काय सभा सांगालोय? टाळ्या फक्त भगवत नामाकरता आणि संत नामाकरता वाजवायच्या. वर्णावी ती स्तुती एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची. अरे आम्ही आमच्या पदरचं काय सांगतो इथं? पदायचं सांगायचा एकही विचार आमच्याकडे. सगळं जे वाङ्मय सांगायला लागलोय आम्ही ते कोणाचं? हे रॉ मटेरियल कोणाचं आहे? सगळं संतांचं. त्याच्या जीवावर आमच्या उड्या. आमच्या पदरचा एकही विचार आमच्याकडे नाही. याचं भान ठेवून कीर्तनकारांनी कीर्तन करावे. माझं कीर्तन म्हणायचं नाही. माझं कसं झालं, व्हायचं तसं झालं, घरला जा. अरे कीर्तन तुझं आहे का? काय माध्यम आम्ही आहे? माध्यम आम्ही आहे. कीर्तन आमचं नाही. कीर्तन देवाचं आणि संताचंच होतं. इतरांचं कीर्तन होऊ शकत नाही. होऊ शकत नाही बरं. म्हणून वारकरी संप्रदाय संत आणि देवाचं वाङ्मय सोडून कुणाचंही वाङ्मय स्वीकारत नाही. किंवा कुणाचाही विचार इथं जर मांडायला लागलो तर तो क्षेपक म्हणून आम्ही त्याला बाजूला करतो. आणि बाजूला करा. या व्यासपीठाची मर्यादा राखा. टी व्हीवर वाजवायला टाळ्या. त्या टी व्हीवाल्यांना मी पत्र लिहिलं जीवाल्यासने. ती वाजवीत त्यात त्याला आम्ही काय करावं? काय कशा करता वाजवायचं? मग अशी बोंबलाल तो वाजवा म्हणून. तेव्हा गप्पच. म्हणजे जिथं वाजवायला पाहिजे तिथं वाजवत नाही. आणि नको वाजवाय, हा कटकट आहे वो कटे मृत्यू लोकीचे. या मुद्द्याकडे या. माझं हरकटत गेलं की जातोय लांब. मुद्दा काय आहे? हरिपाठ हा ज्ञानोबरायांची फलश्रुती, अनुभव, दिव्यानुभूती, साध्य साधन भाव प्रत्येक अभंगात आहे. आणि मी त्याचे 3 वर्ग केले. पहिला वर्ग सामान्य करता, देवाची हे द्वारी घेतला हरिपाठ केशर. तेने मुक्तिचारी. एवढ्या सोप्या मुक्त्या आहेत होय का? स्वरूपता, समीपता, सलोकता, एवढ्या सोप्या आहेत. एका पेटातच याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमूप. पण का मी हरिपाठाचं वर्णन करायला लागलोय? सगळ्यांनी सांगितले तरी पण मी त्याचे 3 वर्ग केलेत आणि मोठ्यांचा अनुभव घेऊन केलेत. शंकर महाराज कंधारकर, दुंडा महाराज देगलूरकर, अशा बऱ्यांच्या हरिपाठाच्या विवरणातून मी माझं मत मांडत नाही. हां, तू आणि केव्हा हे विवरण केलंस असं म्हणायला नको. व्यासांचा मागोवा घेतो. चांगले विचार दुसऱ्यांचे सांगावेत बरं. मोठ्या माणसांचे विचार आदरानं मांडावेत तिथं. आणि त्यांची नावं पण घ्यावेत. ते असे म्हणतात म्हणून. त्याने असे 3 प्रती केल्या. आणि तुम्ही सुद्धा अवलोकन करा. ते सत्य पटेल तुम्हाला. कारण सामान्यांचा उपदेश पहिल्या 9 अभंगामध्ये विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मग त्याला तीर्थाटन करायला सांगितलं. तीर्थीवृत्ती भाव. आता मुमुक्षुला सांगताना काय म्हणलेत? त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी ते तरी ते व्यर्थ. मग तीर्थाटन व्यर्थ आहे तर मग शेवटच्या अभंगात का सांगितलं? तीर्थीवृत्ती भाव धरे रे करुणा, शांती दया पाहुणा. आता हे मुमुक्षुला सांगताना एकविध भाव निर्माण होण्याकरता तीर्थांचं खंडन केलं. तीर्थ चुकीचं आहेत असं ज्ञानोबरायांना म्हणायचं नाही. एवढं लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. नाहीतर काय म्हणतात, अर्ध्या हळकुंडाने पिळ व्हायचं नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलंय त्रिगुणासार निर्गुण सार, जेतुनी चराचर हरिशी भजे. पुन्हा हरी घातलं ना, निवळ निर्गुणाचं जर भजन करायला लागलास तर निराकारवाल्यासनी विचारा. एक तुही निराकार म्हणतात. आणि ढोलगं लावून भजन कोणाचं करता रे? हराम करून. निराकारात भजन आहे. निराकारात अवस्था आहे. आणि त्या अवस्थेत गेला की त्याला काहीच करणे नाही. चौथीच्या ठाई हे काहीच करणे नाही. त्याला काय करायचंच नाही. ज्याने ती कर्म केली तरी तो कर्मबंधात बांधत नाही. तो कर्मे करी सकळ. तो सगळी कर्म आमच्यासारखी करतो.
पण अवस्थेवर असल्यामुळं त्या कर्माचा काही संबंध येत नाही. सांगू का तुम्हाला, तुम्ही एखाद्या वस्तूकडे टक लावून बघा लागला, टक लावून बघताय ना, मागनं 4 लाथा घातल्या सुद्धा कळत कोणाकडे बघताय ते टक लावून, ते तुमचं तुम्ही ठरवा. टक लावून बघा लागल्यानंतर पाठीमागं मारलेल्याची जाणीव होत नाही. मी सामान्य दृष्टांत देतो. तसं चित्त भगवंताकडे जर टक लागलं असेल तर कर्म काय केलं याची जाणीव राहत नाही. त्याच्या कर्मबंधनात तुम्हाला अडकायची सुद्धा गरज. म्हणून हा मुमुक्षूचा शेवटचा अभंग आहे. म्हणून ज्ञात्याला सांगितलेला हरिपाठातला अभंग सामान्याला लागू पडत नाही. आता हे कुणाला सांगितले? तीर्थीवृत्ती भाव धैर्य करुणा जीवनमुक्ताला सांगितले. ऐका, ही ज्ञानोत्तर भक्तीची लक्षणं सांगितलं. मुक्त झालास म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी, रेखामार्ज गडी लटिका व्यवहार. लटिका व्यवहार सामान्याला सांगून चालेल का? असोनी सामान्याला काय सांगितलं? बाबा आम्हाला संसारात सवड नाही, असून दे कर संसार, तुला कोणी सांगितले नको म्हणून. सुखे करावा संसार, तुकोबारे सुद्धा सांगतात ना, साध्य साधन भाव सांगत असताना संसारिकांना सांगताना म्हणले असोनी संसार करा ना, नेटका करा. नेटका म्हणजे ह्याची टोपी त्याला लावून करू नका. नेटका म्हणजे बंगला बांधणे नव्हे, बंगला बांधा पण उत्तम व्यवहारानं मिळालेल्या पैशानं, तर त्या बंगल्यात झोप लागते. चुकीच्या व्यवहारानं मिळवलेल्या बंगल्यात झोपेच्या गोळ्या खाऊन बी झोप लागत. तुम्हाला पाहिजे असलं तर माझा एक पेशंट आहे, चला 10 ml इंजेक्शन टोचायला लागते. 10 ml म्हणजे डॉक्टर लोकांना कळेल किती असते. जनरल पेशंटला हाफ cc दिलं की ते 4 तास उठत नाही आणि ते 10 ml देऊन झोपत नाही. समाधानी असेल, तुम्हाला कळेल 10 ml म्हणजे केवढं. मुद्द्याकडे या. हरिपाठाचं थोडंसं मागचं सांगितल्याशिवाय हे कळणार नाही. हा मुमुक्षीचा उपदेश आहे आणि मुमुक्षीच्या उपदेशातला शेवटचा अभंग आहे. मुमुक्षीचा उपदेश सामान्याला नाही, सामान्याचा उपदेश ज्ञानाला नाही, म्हणून याच्यात तफावत निर्माण होते. तर ज्ञानोबऱ्या म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. याचा अर्थ धोंड्या महिन्यात पंढरीला जाऊ नको असं लगेच म्हणशील. मानेवारावांनी सांगितलंय तीर्थ करायची नाही, तिथं धोंडा आणि पाणी आहे. पण त्याच धोंड्या पाण्याचं वर्णन करताना तुकोबऱ्या म्हणतात अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. मग आता हे कुठलं खरं का? दोघं लवाड बोलालेत का? हे परमार्थातले 2 क्रांतीवीर आहेत. ज्ञानोबा आणि क्रांतदर्शी पुरुष आहेत. ज्याने अध्यात्मशास्त्राची क्रांती केली ना, ते हे 2 वीर आहेत. बाकीच्या संतांनी केली नाही असं नाही, पण यांच्या इतकी करता आली, यांच्या इतकी करता आली नाही. एवढं लक्षात. जे ज्ञानोबरायांनी क्रांती केली, जे तुकोबरायांनी क्रांती केली, इतकी करता आलेली नाही. बाकीच्यांनी केली नाही असा त्याचा अर्थ नाही किंवा त्यांचा अपमान करतोय असं नाही. या क्रांतदर्शी पुरुषांनी सांगितलेले जर विचार आपल्या जीवनात उतरले, बास जीवन सफल आहे आपलं. म्हणून 3 वर्ग मी केले. त्यापैकी आजच्या मुमुक्षूला सांगताना सांगितलं हरिवंश पुराण. मुमुक्षूला काय होते? मुमुक्ष असते तो चौकश बुद्धी असते त्याची. आता आम्ही मुमुक्ष अवस्थेत आहे. ह्यो ग्रंथ पालट, तो ग्रंथ पालट, त्या ग्रंथाच्या पाठाला जा, त्या ग्रंथाच्या पाठाला जा, ह्या शास्त्राचा ऐक, त्या शास्त्राचा ऐक, त्या शास्त्रात ऐक. बुद्धीत भेद निर्माण झाल्याशिवाय, जपून बुद्धीचा वापर जर नाही केला तर बुद्धिभेद झाल्याशिवाय राहत नाही. कुणाचा ऐकावं? मला वाटते प्रमाण आहे तुकोबऱ्यांचं. नाना पंथ नाना मते कलियुगी असंख्याते. आता एक देवाच्या प्राप्तीकरता सांगतो तुम्हाला काय काय आहे. हरिवंश पुराण आलं म्हणून घेतो. हरिवंश पुराण नावाचा असा काही पुराण नाही आहे, पण ते कर्मकांडात आहे. ते बी मी शोधून काढलं. ज्ञानकांडात नाही, ते कर्मकांडात आहे. मग कर्मकांडावर आमच्या संतांनी, म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी हरिवंश पुराण वाचावं असं आहे. ते पुराण इथं घ्यायचं नाही, कर्मकांडात आहे. मुलग्याच्या प्राप्तीकरता म्हणजे भगवंताच्या
वंशाचं वर्णन त्याच्यात केलेलं आहे आणि ते कर्मकांडात येतं. त्यामुळे इथं त्याचा विषय घ्यायचा नाही. हरिवंश पुराण म्हणजे लक्षणानं भागवतच. लक्षणानं काय येते? भागवत. भागवत वाचावं बरं, मरायच्याही एकदा तरी वाचावं. हां, भागवत मरायच्या आधी एकदा तरी वाचावं. चालू आहे ना? किती जण आहेत? तर तुमच्या इथं काय तोटा नाही का? अरा असू दे असू दे. 10 जरी झाली तरी ब्याची तरी आहेत. बी झालं म्हणजे बाद झालं. कळते ना? ब्याचं भात काय जास्त असते? थोडं असते. पण ते सगळ्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना पालन पोषण करतो. म्हणून एक जरी सत्पुरुष नगरीत जन्माला आला तर नगरी घेऊन जातो. त्याचं उदाहरण आहे बरं भागवतामध्ये. अंबरीश ऋषीने एकट्याने एकादश केली, पण सगळी नगरी घेऊन एक व्रत केला एकादशीचं. आपण एकटा गेला नाही वैकुंठाला, सगळी नगरी नेली. असा राजा होणे नाही. जाऊ दे, आता त्या राजावरनी बोलायचं मला गरज नाही. मुमुक्षूच्या जीवनातला आता ईश्वराच्या प्राप्तीकरता शास्त्रकृत शास्त्र आहे. एक वाङ्मयकृत शास्त्र आहे. मुमुक्षु करता उपदेश आहे, म्हणून मुमुक्षूनं काय वाचावं याच्याकरता हरिवंश पुराण, हरिनाम कीर्तन इथं येतो. शास्त्रकृत शास्त्र, वाङ्मयकृत शास्त्र, शास्त्रकृत वाङ्मय आणि वाङ्मयकृत वाङ्मय. वाङ्मयकृत वाङ्मय वारकरी संप्रदाय स्वीकारत देवाचंच आहे, पण लिहिणारा अधिकारी त्याला मग ते चार्वाकवादी आले. चार्वाकवादी वाङ्मयकृत शास्त्र, हां, वाङ्मयकृत वाङ्मय असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे ते लिहितातच. आता तुम्ही भावगीतं म्हणता ना, देवाचीच आहेत काय कोणाची आहेत ते? काही काय आता भजनात बी सुरू करायला आहेत. विठ्ठल नामा विठ्ठल, विठ्ठल. कुणाची शाळा भरली? विठ्ठल नामाची शाळा भरली. हे कुणाचं आहे? विठ्ठलाचंच आहे. का लिहिणाऱ्या बिड्या फुकीत लिहिला आहे ते, लिहिणारा अधिकारी नाही. त्यामुळं वारकरी संप्रदाय वाङ्मयकृत वाङ्मय स्वीकारत. शास्त्रकृत शास्त्र म्हणजे भगवद्गीता. आता वाङ्मयकृत शास्त्रामध्ये तुमच्या वेदांताच्या दृष्टीनं 4 दोष सांगितलेत. किती दोष आहेत ते? 4 दोषांनी युक्त आहे ते. त्याच्यात कुठले कुठले दोष आहेत? भ्रम, प्रमाद, कारणापटव आणि विप्रलिसा. बरोबर ना? त्याच्यात काय आहे? भ्रम. भ्रम म्हणजे विपरीत ज्ञान. बाकीची शास्त्र आहेत. ही विठ्ठल नामाची शाळा भरली का विपरीत ज्ञान आहे? बोला बोला. हे संतांच्या शास्त्राच्या धरून आहे का शास्त्राच्या विपरीत ज्ञान आहे? ते दोषयुक्त आहे. आणि दोषयुक्त जे वाङ्मय आहे तो वारकरी संप्रदाय स्वीकारत नाही. तुम्ही सुद्धा वारकऱ्यांनी गळ्यात माळ असल्यावर असलं म्हणायचं साधं काय ना? आपण एक लक्षात ठेवा, मी थोडंसं कडक बोलतो, शिव्या द्या, नाही सांगा, कीर्तनला काय फरक पडत नाही. तू का म्हणे सत्य सांगे. वाङ्मय तेच आहे. भावगीत म्हणायचं, भक्तिगीत म्हणायचं. भावगीत भक्तिगीत जरी देवाचं असलं तर ते तुम्हाला देवापर्यंत घेऊन जात. कितीही तन्मयतेनं गायलं तरी. सांगतो तुम्हाला, आता पेरण्या आल्या ना, मग कुरीला पेरक्याच लागतोय काय? कोण बी पेरते तुमच्यात? बोला बोला. पेरक्या लागतो ना, मग तिची जरा मस्का पॉलिश करायचं. तुझं झाल्यावर ये कर ये का? गॅरंटी आहे त्याच्या हातानं पेरलेलं व्यवस्थित उगवणार. कारण तो सदोष नाही आहे, निर्दोष आहे. ते यांचं वाङ्मय दोषयुक्त आहे. ते वाङ्मय दोषयुक्त असल्यामुळं तुम्हाला फलश्रुती देणार. जे पेरके आहे ते व्यवस्थित पेरतंय, त्याच्यावर त्याचा पूर्ण काय आहे?
विश्वास आहे. म्हणून ते वाङ्मय आम्ही स्वीकारतो. पेरक्यानं पेरल्यालाच घ्यायचं, पेरक्यालाच घ्यायचं. मनोमार्गे गेला पुढं आलंय, त्याच्यात आलंय पुढं म्हणून म्हणतो. त्याला काय, त्यालाच कशाला मस्का मारा पाहिजे. मी पेरतोय की पेर की एका सरीत भरलंय, एका सरीत उगवायच नाही. नाव मागणं उपडून इथं 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 ते येईल याची गॅरंटी नाही ना. नाही ना, हे तसंच आहे ना. मी सोपी उदाहरणं का देतो. वेदांतिक परिभाषात 90% कीर्तनात अनाधिकारी असतात, बरोबर ना. आणि त्यांच्या पुढं जर उच्च कोटीचं तत्त्वज्ञान मांडायला लागलं तर मग ते सगळं अवघड होते. तुमच्या इथं काय तर सगळ्यांना सगळे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, चांगदेव 65 सगळी तोंडपाठ आहे. त्यामुळे मी विशेषत्वानं सांगायची काय गरज नाही. माझा मी तडका देतो आहे का. कशा करता, वाङ्मयकृत जे वाङ्मय आहे त्याला वारकरी संप्रदाय किंवा शास्त्र प्रमाण मानित नाही. आता शास्त्रकृत शास्त्र म्हणजे भगवद्गीता. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. जगात एकच शास्त्र असं प्रमाणित आहे, त्याचं नाव भगवत. अभिमान बाळगा. ही गीतेचा अभ्यास जगातले सगळे नॉन हिंदू सुद्धा कारण सत्य जे आहे ते कुठलाही धर्म असला तर त्या सत्यच धर्म सगळ्यांना स्वीकारावा लागेल. आणि ते सांगितले कोणी, स्वमुखे आपण सांगितो श्री स्वमुखे आपण सांगेतो. त्याच्याकरता महाभारताकडे जावं लागेल. गीता उत्पन्न कशी झाली. महाभारतात हे व्यासानी रचलं. किती लाख श्लोक, 60 लाख श्लोक. किती लाख, 60 लाख श्लोक लिहिले कुणी. म्हणून महामती म्हणतात. व्यासाची मती कशी आहे, महामती. 60 लाख श्लोक लिहायचं चेष्टा आहे का. 27 अभंग पाठ होईना, 50 वाऱ्या झाल्या. ज्ञानदेव म्हणणे पटलं की पुढं तरी जाते, नाही तरी मागं तरी येते. विनोद म्हणून सांगतो, आमच्या पायावर येते पट्ट्या होत्या कानपाटवाला. कानपाट, हरिपाठ, कानपाट वेगळे. हा, म्हणजे ते कुणाची गणना कोण करी म्हणायचं. देवाची द्वारी कुणाची गणना.
ते माझ्याजवळच होतं. मी म्हटलं अरे असं तसं नाही. आता ज्ञात्या पुरुषांनी सांगितलेलं ऐकावं का नाही? ऐकायला पाहिजे ना. ज्ञानोबरायांचा हरिपाठ ऐकायला पाहिजे. जे म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगितलं आपलं मत. तरी अवधान ऐकले दिजे तेने केवळ ज्ञानेश्वरी करताना त्यांचं सगळं संतांचं वाङ्मय अवधान देऊन ऐकलं ना, तुमचं कल्याण झाल्याशिवाय. आणि ही प्रतिज्ञा हबप डॉक्टर पन्हाळ्यांची नवा. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे बरं. आणि ज्ञानोबरांची प्रतिज्ञा भगवंताला पुरी करावी लागते. कुणाला? ही सामान्यांची प्रतिज्ञा नाही. तिकडं जात नाही. आमची प्रतिज्ञा बोलत बी नाही आणि सांगून उपयोग बी नाही. शाळेत केल्या ना, प्रार्थना झाली की प्रतिज्ञा. भारत माझा, सारे भारतीय माझे, भावाला भाऊ म्हण, बाकीचे राहून द्या. भावाला भाऊ म्हणीन आणि सारे भारतीय माझे. काय करायची प्रतिज्ञा? जाऊ द्या, तर मी तिकडे जात नाही. आता ती पोरं मी माझ्या वडीलधाऱ्यांचा राखीन काय कापीन. उदाहरण देऊन सांगतो. ती कॉलेजची पोरं बस धरायला वही टाकतात. बसच्या काचातून काय टाकतात? वही टाकतात. म्हणजे तिची जागा बुक्क झाली. तिथे एखादा वडीलधारा जाऊन बसला तर ए म्हाताऱ्या उठ म्हणते. आणि शाळेत प्रतिज्ञा करून काय आलाय? वडीलधाऱ्यांचा. थट्टाय बरं. मी सांगितलं ती बंद करा महाराष्ट्र शासनानं ती प्रतिज्ञा, ज्ञानोबरांची प्रतिज्ञा. या मुद्द्याकडे काय यायचं आहे मला? हे जे शास्त्र सांगितले, भगवंतांनी सांगितले, त्याच्याकरता व्यासाचं सांगितलं मी. गीता उत्पन्न कशी झाली? 60 लाख श्लोक लिहिले व्यासाने. काय बुद्धी असेल? आणि लिहायला गणपती. लिहायला कोण? लेखक हो म्हटल्यावर फुगला गणपती. बघा, मोठ्या कीर्तनकाराला सांगितलं तुझं राहून दे, मी करतो म्हटलं तर ते गप राहील? बरोबर आहे ना? ऐकलं का ते? देव गणपती आणि हो माणूस व्यास. गणपती कोण आहे? देव योनीतले आहेत. आणि मानव योनीतले कोण आहेत? व्यास. मग देवाकडे आम्ही मागायचं का? देवाने ह्याची सेवा करायची? कोणाची? कोणी? अहंकार झाला गणपतीला. देवाने सांगितलं लिही. अरे सांगतोय तर लिही की. नाही म्हणला लिहिणार. मग म्हणले, गर्व झाल्यावर म्हणले, देव म्हणले लिहिणार नाही, लिहा म्हणले. लिहितो म्हणला, तयार झाला. एका दमात 60 लाख श्लोक सांगायला पाहिजेत. कसं सांगायला पाहिजे? एकदा सांगायला सुरुवात केली की मधली चाल सुद्धा नाही. कळलं ना माझं म्हणणं? आणि शक्यतो मी देत बी नाही. मधली चाल सुद्धा घ्यायची नाही, उठायचं नाही. व्यासाने कबूल केलं. व्यासाने कबूल केलं. लिहितो म्हणाले. आणि असे संस्कृत श्लोक टाकले ते गणपतीला बी लिहायना. खोडून खोडून लिहिल्यात गणपतीनं. म्हणजे खोडून खोडून लिहीपर्यंत दुसरा श्लोक तयार करायचे. त्याचा लिहून पूर्ण होईपर्यंत काय करायचे? असा अवघड श्लोक टाकायचा आहे की त्याला लिहायलाच येऊ नये. गणपतीला ज्याचा श्लोक लिहायला येत नाही त्याचं वाङ्मय काय असेल रे दादानो? म्हणून भागवत वाचा, महाभारत वाचा, त्याच्यावर विश्वास. हे हिंदू संस्कृतीचं ज्ञान आहे. अभिमान बाळगा या गोष्टीचा. कुणीतरी ऐऱ्या-गऱ्यानं आमचा धर्म स्थापन केलेला नाही, लक्षात घ्यायचं. असे विद्वान पुरुष विरळ्याच धर्मामध्ये जन्माला आले. केवळ आणि केवळ भारतीय सनातन संस्कृतीमध्येच हे पाहायला मिळेल, इतरत्र पाहायला मिळणार. 60 लाख श्लोक न सांगता सांगणारा पट्ट्या भूतलावर अजून जन्माला आलेला. तुम्ही हरिपाठ सांगा बरं न चुकता, मी लिहून घेतो. सांगता येईल का? 60 लाख श्लोक लिहिले. गणपतीनं शेवटी नतमस्तक झाले. धन्य. म्हणजे अधिकार कळल्यानंतर देवानी ज्याचं वाङ्मय मान्य करावं. आणि माणसं आमचे हिंदू धर्मातले सनातनी लोकच
त्या पुराणावरून शंका घेतात. माझ्या पायात आता नाही तर बोललो असतो. आम्ही आमचे कोण आहोत? आमच्याच वाङ्मयाची आम्हीच काय अवहेलना करायला लागलो. हे विसरा बरं, जाणीव ठेवायची. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणले, व्यासाचा मागोवा. आमच्यासारखा ज्ञानेश्वरी लिहिला असतात, रे व्यास काय प्यास मला काहीच नाही काय म्हटलं असताना. मोठ्यांचा आदर करा म्हणून व्यास पौर्णिमा मांडली जाते, ज्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, ज्ञान व्यासाशिवाय जगात कुणाकडेही असू शकत नाही. त्याची विभागणी कशी झाली आहे का? 30 लाख लोक देव लोकांनी घेतले. किती लाख? 30 लाख देव लोकांनी घेतले, 15 लाख पितृ लोकांनी घेतले, 14 लाख गंधर्व लोकांनी घेतले आणि 1 लाख मृत्यू लोकात आले. आणि त्या 1 लाखातलं सारात्मक सार म्हणजे 700 श्लोक म्हणजे भगवत. त्या 1 लाखाचं सार म्हणजे काय? शॉर्ट हँड म्हणा ना तुमच्या भाषेत, त्या काय म्हणा, ते शॉर्ट हँड म्हणा. ते 700 श्लोक म्हणजे भगवत गीता. आणि ती कुणी सांगितली? स्वमुखे आपण सांगेतो. म्हणून आमचं जे वाङ्मय आहे ना, ती घासून पुसून आलेलं आहे. घ्या जगद्गुरु तुकोबार यांची गाथा, पाण्यात बुडवली तरी बुडली. नाथांचं भागवत पाण्यात बुडवलं तरी बुडलं नाही. तरी बी आम्ही म्हणतोय अंधश्रद्धा. परवा एक गुरुजी मला म्हणले, गुरुजी ग बसा महाराज म्हणले, तुकाराम महाराजांनी प्लास्टिकमध्ये घालून टाकलं असं. म्हटलं पोरासनी बी हेच शिकेव. हरामखोरा म्हटलं असंच बोललो सर. कारण भले तरी देऊ, प्लास्टिक होतं का 400 वर्षापूर्वी? एवढं तरी भान ठेवावं, एवढं तरी जनरल नॉलेज असावं का? प्लास्टिक आताला काय 400 वर्षापूर्वी होतं? अरे आमच्या लहानपणी नव्हतं प्लास्टिक. आम्ही मला वाटतं पळसाच्या पानाच्या पत्रावळीवरच जेवत आहो का. तो चुकून पत्रावळीचा टाका जायचा आतनं, काटकन वाजला की बाहेर काढायचा. पत्रावळीचा टाका जायचा, हो कालवता होत आहे का? खोटं आहे, खोटं आहे. आणि तेच योग्य होतं. आता प्लास्टिक खाऊन, गरम खाऊन हे प्लास्टिक काढले कोणी? हे बाहेरच्या लोकांनी. ते वितळतंय, पोटात जातंय. म्हणून आता 60 वर्षाच्या पुढं जाणं लागले. हे सगळा फंडा तुम्हाला माहीत आहेत, पण आता पर्याय नाही. पण आपण काय सांगा, प्लास्टिक गरम पाण्यात टाकल्यावर वितळते का नाही? मग वितळल्यावर कुठं जाते? कुठं जाते? पोटात जाते. मग आमचं कशावर चालल्यात बंगलं बांधायचं? तुमच्या पोटावरच. तरीसुद्धा आम्ही ते नाकारायला तयार नाही. मला तिकडं जायचं नाही, या इकडं. गीतेचे हे 700 श्लोक म्हणजे शास्त्रकृत शास्त्र, सगळ्या शास्त्राची जननी म्हटलंय त्याला. सगळ्या शास्त्राची जननी म्हणजे भगवत गीता. येथून रसाळपणा आला वावो रसाळपणाचा. सगळ्या गोष्टीचे, सगळी जी नवरस, तुम्हाला जे काव्यशास्त्रातले सगळे जे रस आहेत ते कुठे आहेत? भगवत. आणि त्याच्यावर कळस केला म्हणजे ज्ञानोबारायांनी काय लिहिले? आणि तेच भागवतात आलं. म्हणून हरिवंश, हरिवंश पुराण म्हणजे हरिवंश पुराण असं वेगळं पुराण नाही. हे भागवत म्हणजेच हरिवंश पुराण आहे. आलं हरिवंश पुराण म्हणून सांगायला लागले. तेवढ्याकरता एवढा गोंधळ केला. आणि ते कसं आले कळलं ना. आता व्यासाने मूळ लिहिलं, त्याचा लेखक कोण आहे? गणपती बाप्पा मोरे. आणि गणपती बाप्पा कोणाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे. कोणाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे. सगळ्यांच्या अगोदर ज्यांचं वर्णन केलं जातं त्यांनी लिहिलं, व्यासाने सांगितलं आणि एका दमात सांगितलं. हे त्यातलं वैशिष्ट्य. मग त्यांची बुद्धी काय असेल? ज्याच्या त्याने आपल्या आपल्या तर्कतेप्रमाणे विचार करा. 60 लाख श्लोक एका दमात सांगायचं ही चेष्टा. मी ऐकलं त्यावेळेस अंगावर अजून सांगताना शहारे यायला लागले.
आम्हाला आजचं कीर्तन उद्या आठवत नाही. कालचा अभंग कुठला म्हटला की मी नव्हतो म्हणते तिथं. खरं आहे खोटं आहे? मी चुकून आम्ही विचारतोय कधी, विचारत नाही मी कधीच. कालचा कुठला डबल झाला तर काय चिंतन वेगळं करतात? कालचा जरी अभंग आज झाला तरी त्याच्यावर चिंतन करायचं म्हटलं तरी एका अभंगावर 10 चिंतनं करता येतात ना. कधीतरी विचारलं की विनय करायला जरी विचारलं तर मग ते मी होतं, खरं लक्ष नव्हतं. मग त्यातलं कुठलं तरी कडवं सांगतंय ही आमची बुद्धी. त्यांना आम्हाला सांगताना म्हणून ज्ञानोबरायांनी प्रति केल्या रे बाबांनो. सामान्याचे पहिले 9 अभंग, मुमुक्षाचे पुढचे अभंग म्हणजे पुढच्या स्टेजमध्ये गेलं आणि जीवनमुक्ता करता पुढचे नाम संकीर्तन वैष्णवाची जोडीपासून कुठपर्यंत सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. पहिल्या अभंगात क्षणभरी आणि शेवटच्या अभंगात रिकामा अर्धघडी. एक क्षण मन पहिल्या अभंगात आहे आणि शेवटच्या अभंगात रिकामा अर्धघडी राहू नको. का राहू नको? इथं सांगितलं असोणी संसारी, तिथं सांगितलं लटिका. लटिका व्यवहार सिद्धाला ज्ञात्याला कळेल काय सामान्याला? बोला. संसार लटकाय असं किती जणांना वाटतंय? त्याने हात वर करा. अनात्म पदार्थ आहे, मान्य. एक परमात्मा सत्य आहे आणि जगात सांगू का त्याचं एक टोकाचं तत्व? संसारात कोणत्याही गोष्टीला स्वतंत्र व्यक्तित्व नाही. एक परमात्माच आहे, त्याला नावही नाही आणि रूपही नाही. काय म्हटलं मी? एक देव सोडून जगात वस्तू दुसरी नाहीच आहे. हा वेदांत शास्त्राचा टोकाचा सिद्धांत. सगळीकडे काय आहे? देवच आहे. नाव रूप आम्ही आलं म्हटलं त्याला, मग लाकूड आलं, मग त्याला ज्ञानोबरायांची चांगदेव 65 कारा. सोने सोनेपणा होणे न येता झाले लेणे, जैसा न वेचिता जग होणे अंगे जया. कल्लोळ कंचूक उघडे उदक काढा. पाणी आणि पाण्याच्या लाटा वेगळा आहे काही एकच आहे? पाण्यातनं निघणारी वाफ पाणीच आहे का दुसरं आहे? पाण्याचा गोळा तयार होणं म्हणजे बर्फ. बर्फ म्हणजे काय आहे? मग का म्हणालाच बर्फ? याला विपरीत ज्ञान म्हणतात. ब्रह्म त्याला काय म्हणायचं? विपरीत ज्ञान झालं. लाट म्हणते लाट. लाट नाही, ती काय आहे? पाणी. अंतिम सत्य पाणीच आहे ते. सोने सोनेपणा होणे म्हणून ज्ञानोबरायांनी सुंदर लिहिलं तिथं चांगदेवाला सांगताना. सोने सोनेपणा होणे न येताची झाले लेणे, तैसे न वेचिता जग होणे अंगे जया. जगातल्या सगळ्या वस्तू तो झाला पण आपलं देव पण मोडलं. सोन्याची वीट कुणाला आवडेल का? यांच्या पुढ्यात ठेवा, एक वीट देतो लग्नात. ते पिटीव म्हणेल, तिचं दागिनं करून आण. तुझी वीट आम्हाला नको. त्याचं काय पाहिजे? नथनी पाहिजे, कानातलं पाहिजे, गंठण पाहिजे, हार पाहिजे. आता गेल्यात आमची सगळी नटून तिकडं लग्नाला. ते आमच्या नावाने शिमगा चालू आहे. तुम्हाला आमच्याकरता एक दिवस बी मिळत नाही, कारण बायकोच्या तिकडचं लगीन आहे, त्यामुळे अवघड आहे. त्या अवघड जागेचं दुखणं आहे. तुमचं असतं तर कीर्तनला गेला असता का म्हणाले. म्हटलं कीर्तन करून येतो. अगोदर तारीख घेतल्या सांगावं तर इकडे हे दुखणं सांगून चालतंय. गेला असेल कुणीकडे तरी, मिळालं असेल जास्ती. आता हेच चालू झालंय आणि तसं बोच करायला, त्यामुळे त्यांचं बी काय चुकीचं. पण त्यात आम्हाला मोडू नका दादा. जास्तीच्यात मी जात नाही, लक्षात घ्यायचं. पण प्रामाणिकपणे व्यासपीठावर उभारून सांगतो, तिकडे जास्त गेलो म्हणून असं कधीही माझ्याकडून जीव आहे तोपर्यंत होणार. कारण मला दिले ना भगवंतानी मिळवण्याकरता. काही आलं की सांगायचं 2 सलाईन लावायला पाहिजेत, गप झोपते. ते काय याक लाव म्हणते, ते उलट म्हणते बघा नाही तर आणि एक चढवाच. त्याला तरी कुठं धीर आहे.
मग आता आम्ही नको म्हणतोय, उद्या ये म्हणतोय आम्ही आणि लावूया. दाखवाय आलं की अजून जरा कसर आहे म्हणायचं आणि 4 लावायचं. म्हणून यालाच म्हणायचं. मला काय सांगायचं आहे, सामान्यानं सांगताना संसार लटका आम्हाला वाटत, लटका वाटलाच तर लटक्याकरता आम्ही प्रयत्न केले. आत्ता जे अहोरात्र आमचे प्रयत्न चालू आहेत ते लटक्या करता का सत्या करता? उगच अधिक मासात डबल मिळते म्हणून आल्यात. अधिक मासात डबल मिळते बाकीच्या मासात मिळत नाही का? मी या मताच्या विरुद्ध आहे. बरं, सगळ्या कीर्तनाने सांगितलं असेल म्हणून इथं काय सांगितलं? हरिनाम संकीर्तन ज्ञानदेवा गोडी हरिनामाची रामकृष्ण आवडी सर्व काळ. काय अधिक मासापुरतं? मग संतांचे विचार खरं म्हणायचं काय अधिक मासवाल्यांचं? बोला. सर्व काळ पाहिजे ना. आपण साधन केलं आणि मग जगाला सांगितलेत म्हणून अनुभूती म्हटलं मी. केवळ काही लोक म्हणतात ज्ञानोबांनी आपला अनुभव अमृत अनुभवामध्ये सांगितला आणि हरिपाठात काय सांगितलं रे? अनुभव नाही. प्रत्येक गोष्ट अनुभवांती सांगतात आणि दिव्यानुभूती आहे संतांची, सामान्य अनुभूती नाही. कारण संतच मुळात दिव्य आहेत, त्यांची अनुभूती दिव्यच आहे. का दिव्य आहे? आचरण दिव्य आहे, ज्ञान दिव्य आहे. आचरण दिव्य, ज्ञान दिव्य, उपासना दिव्य, पुन्हा कर्म. बोला. या 4 गोष्टी ज्यांच्या दिव्य आहेत त्यांचा अनुभव काय असेल? बोला. आमचं कर्म धड नाही, उपासना धड नाही, ज्ञानाचा पत्ताच नाही. जे झालं म्हणत असतील त्याला झालंच नाही, जे झाले म्हणते ते काहीच नाही असं प्रमाण आहे. मला ती ओवी पाठ नाही पण तुम्हाला पाठ आहे. ही अधिकारी पुरुषी ही तरणी मुलं खरोखर कौतुक आहे यांचं. बाबा ही पाठाला बसतात, ज्ञानात मुमुक्षी जीवन जगत आहेत. ही गरजेचं आहे. बरं, हे शास्त्र संस्कार गरजेचं आहे, पण शास्त्र संस्कार जाणायचं आणि पुन्हा नामात रंगायचं. ही ज्ञानोत्तर भक्ती सोडायची. म्हणून मगाशी सांगितलं, जशी नदी समुद्राला मिळाल्यावर थांबते का आटते का जातच राहत्या? नदी एकदा नदीचं प्राप्तव्य काय? समुद्र. नदीचं प्राप्तव्य काय? समुद्रात मिळाले की विषय संपला. मग समुद्रात मिळाल्यावर थांबती का पुन्हा ओघ चालूच आहे? आटली का ती? आता मी समुद्राला मिळाले बाई, आता माझा काय संबंध? हे अक्का म्हणतात सुटलो बाई, आता माझं लगीन झालं. सुटली का अडकली? तसंच आहे. बरं, ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान झाल्यानंतर पुन्हा जाणते पण घ्यायचं आहे. इथं हरिनाम, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवंश पुराणातून भगवंताचं यथार्थ ज्ञान करून घ्यायचं आणि पुन्हा नामात रंगायचं. हरिनाम संकीर्तन, मग हरिविन सौजन्य. शास्त्र ऐकल्याशिवाय एकविध म्हण होत नाही. ऐका, एकविधता येण्याकरता शास्त्र आहे. शास्त्रात एकाचंच वर्ण नाही का दुसऱ्याचं? द्वैत सांगितले का अद्वैत? बोला की. वारकऱ्यांचा एकच देव काय सगळंच? बोला बोला. बरं, सोप्या भाषेत. बरं बरं, सगळ्यात एकाला बघावं, काय अडचण नाही, सगळं करावं, पण सगळ्यात एकाला बघा ना. माझ्या नित्यपूजेचा माझा अनुभव सांग. मी सकाळी उठलो की कुलदैवत बी नमस्कार करतो, ग्रामदैवत, कुलदैवत, ग्रामदैवत, पितृदैवत सगळ्यांना, पण सगळ्याच्या ठिकाणी याला बघतो. सगळ्याच्या ठिकाणी कुला म्हणायचं? सगळ्याच्या ठिकाणी कुणाला बघायचं? बस झालं ना. मग वेगळं काय? आणि तेच देवाला आवडतं. कारण तोच आहे. हा एकत्व येण्याकरता शास्त्र वाचावं. हरिवंश पुराण का अभ्यास करावं मुमुक्षुनं? कारण मला वाटते अभंगाच्या हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात आलंय, चौवेदी जाण 18 पुराणे. मग 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र जर एकाच वर्णन करत असेल तर तुझा मनाचा मार्ग टाकू नको ना दादा. शास्त्र प्रणित आहेत ते म्हणावं का आपल्या मनानं काय सांगतात ती? असंच व्हायलंय आमचं. मग तिथे ब्राह्मणाकडे गेले की म्हणते तुझ्या कुळस्वामीचा राग आहे. आता शास्त्राचे संस्कार नसेल तर ते कुठे जात आहे? बोला.
बोला की माझ्या लग्नातलं सांगतो, म्हणजे तुम्हाला मी तरी काय नाही त्यातला गेलो की. भगवंताची लीला बघा. लग्न झाल्यावर आमची कुळदैवत म्हणजे डोंगरची आई. आमची कोण आहे? डोंगरची आई. घरातली आई म्हणाली, लेका लगीन झाल्यावर जोड्यान जाय लागते. आई जातो म्हटलं, काय अडचण नाही. गेलो, पण ते भगवंताच्याच मनात नव्हतं. तिथं काय झालं, जो त्यांचा म्होरक्या असतो घेऊन जाणारा, म्होरक्या माहीत आहे ना, प्रत्येक गावात एक म्होरक्या असतोय ना, सगळ्यांचे पैसे त्याच्याकडं गोळा करायचं. मग ते टेम्पो घेऊन संकेश्वरपर्यंत गेलं. मग टेम्पोचं भाडं म्हटलं द्या इथं सगळ्यांच्या समोर. ते म्हणलं पाठीमागं द्यायला लागतं. पाठीमागं का द्यायला लागते ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. ते हाटीला द्यायला गेलं त्याला पैसे, म्हणजे ठरलं तर सगळ्यासमोर एक. आता कीर्तनकारांच्या पाकिटात तसं व्हायला आहे. तर वहीवर एक, 2 ठिकाणाहून फोन आलं मला परवा, तुमच्या बुकात किती आहेत पाकिटात. म्हटलं मी बुक उघडायचं नाही आणि उघडीत बी नाही. तुझं काय दिलं ते तुझं तुमच्यात आणि भांडणं कशाला लावू. त्यानं लिहिलं ते तेवढंच दिल्यात. म्हटलं बाबा गप बस. द्यायला गेलं, ॲक्सिडेंट झाला. काय झाला, देऊन येताना बसला थडकलं, ब्रेन इंजुरी झाली. घरातली माणसं त्यांची दवाखान्याला त्याला न्याय तयार नाहीत. आईला भिवून येतात, जातो म्हणून निम्यातनं आलं की आई सोडित नाही म्हणा. आता आम्ही डॉक्टर पडलो. म्हटलं मी घेऊन जातो ह्याला दवाखान्याला, कोल्हापूरला प्रभू डॉक्टरांच्याकडं. रक्तानं बंबाळ सगळा भिजलो तो शर्ट, त्याचं ब्लिडिंग थांबना. मध्ये लॅपाईट हॉस्पिटलमध्ये ब्लड क्लोटिंगचं एक इंजेक्शन दिलं, दाबून बी थांबना. आणि जर ह्या असंच रक्तस्राव झाला तर मरणार म्हटलं. तिथनं जाऊन त्याला ॲडमिट केलं. घरात आलो, कपडे सगळी चेंज केले आणि परत डोंगराला गेलो. आणि तिथला देव म्हणा लागला, तुझं मान्य नाही. ही खरी परिस्थिती आहे. बरं काय मान्य नाही अक्का तेवढं सांग म्हटलं. आई तुला काय मान्य नाही, तुला जोड्याने याय सांगितलं, तू एकटं आलंस म्हणून तुझं मान्य. असं आहे का पांडुरंग? हरिवीन सौजन्य इथं यायचं नाही. मग म्हटलं अक्का खरं सांग, तुझ्या अंगात यलाम आल्या म्हणून बोललो. बरं मी जर खरी यलाम असतील तर तुझ्या भक्ताला घेऊन गेलतो म्हटलं. मी काय तिकडं फिरायला जाय नव्हतो. तुझ्यात हिंमत असेल, खरोखर दैवत्व प्राप्त झालं असेल तर अशक्य त्या शक्य गोष्टी. दैवत्व प्राप्त झालं की देवाच्या सगळ्या शक्ती संताकडे होत्या का नाही? संतांना दैवत्व प्राप्त द्या, देवतेची संत, संततेची देव. मग जर देवत्व प्राप्त झालं असेल, देव अंगात येत असेल, तर मग देवाच्या सगळ्या शक्ती आपल्याला प्राप्त आहेत पाहिजेत की नाही? संतांनी प्राप्त केल्या की नाही सांगा? मेलेला माणूस उठवला ना, सच्चिदानंद बाबाला उठवला ना. मग म्हटलं उठवायचं राहून तिची जखम इथनं बरी कर, नाही तर मुडदा पाडील तुझा. सरळ बोललो. माझं चुकलं असेल, परत जातो म्हटलं खाली आणि एसटीन जोडीन येतो म्हटलं, काय अडचण नाही, पण मी चुकीच्या कामाकरता जायला नाही. असं म्हटल्यानंतर तिचा देवच गेला. कापूर द्या म्हटलं. खरं सांगतोय महाराज. दुसरी म्हणा लागली, चालतंय. आता जर हे हरिवंश पुराण या भागवताचा जर आपण चिंतन केलं असलं तर असल्या हेंद्र्या शेंद्र्यांना मांडलं असतं का? चित्तात कोण राहायला पाहिजे आता? बळिया माझा अभंग स्वरातनं जायला लागली. हरी बळिया माझा पंढरीराव, हरिवंश पुराण. देवाशिवाय अन्याचं कुणाचं भजन हे कुणाला सांगतात? मुमुक्षुला. कुणाला सांगतायत? आणि मुमुक्षिनी हेच दृष्टी समोर ठेवून जर अभ्यास केला तर एकविध मन होतं. लक्षात घ्यायचं, नाहीतर एकविध मन होत नाही. हरिविन सौजन्य नेने काही. आणि असा जर मनाचा दृढ भाव झाला तर मग फल सांगतात काय?
दया नराला धले वैकुंठ जोड, नराला धले वैकुंठ जोड रे. जर या पद्धतीनं हरिवंश पुराणाचं साधन केलं तर त्याचं साध्य काय, त्याला प्राप्तव्य करायची गरज नाही, त्याला लादले म्हटलात. मिळवायची लादणं कळते ना, लादणं म्हणजे नको म्हटलं तरी त्याच्या पाठीमागं ते लागल्याशिवाय लादणे, त्याला लादणं म्हणतात. पण कुणाला, ज्याचा एकविध भाव झाला असेल. हरिविन सौजन्य नेणे काय. मग हरिविन सौजन्य नेणे काय करता, शास्त्राचे संस्कार हवेत काय संसाराचे. एक हरी आत्मा, याच्यावर ठाम राहायचं. जीव सम वाया तू दुर्गमा न घाली मन. तुझ्या मनाचा कारभार करू नको असं ज्ञानोबाराय पुढे सांगतात. म्हणून मार्गे गेला तो ते मुकला. मधलं भजन घेऊया. 9:15 वाजले. कारण सूचना अशी आहे, 9:45 बरोबर थांबायचं आहे. कारण महिनाभर सप्ताह करायचं सोपं. मधलं भजन घेऊया. बऱ्याच गावची मंडळी आलेत, साली घेऊया. विठोबा आपली एकविध बुद्धी होण्याकरता गीतेचा अभ्यास. अजून वाङ्मयकृत शास्त्र, त्याला श्रुती म्हणतात. शास्त्रकृत वाङ्मय म्हणजे श्रुती. श्रुती ग्रंथ जे आहेत ते देवापासून वेगळ्या नाहीत. स्मृती ग्रंथ आहे. श्रुती नाही. श्रुती परवती माऊली, कारण त्या देवापासून विभिन्न नाहीत. आणि ह्या कोणी लिहिलेत, भगवंताच्या श्रुती आहेत त्या. त्यामुळं भगवंताला विशेष ज्ञान असेल का आम्हाला? तुम्हाला ज्ञान विशेष आहे का सगळ्या गावाला? आता मी बुवा आहे का हरामखोर आहे मला माहिती काय गावाला? बरोबर मी बोलतो ते बरोबर आहे ना. माझा अट्टाहास आहे बरोबर. 2 तास कीर्तन करते, त्याच्या आधी 22 तास काय करते ते बघा. मग कीर्तनाला सांगा त्याला. 22 तास जर उचापत्या करीत असेल, खरं आहे खोटं आहे महाराज? 2 तास काय करायला तो कीर्तन, आणि जर 22 तास उचापत्या करीत असेल तर. म्हणून आमच्या वाङ्मयाचा, आमच्या उच्चाराचा समाजावर काय होईना परिणाम होईना. चला मुद्द्याकडे. श्रुती ग्रंथ हे काय आहे? वाङ्मयकृत शास्त्र आहे. शास्त्रकृत शास्त्र, शास्त्रकृत वाङ्मय, आणि वाङ्मयकृत शास्त्र म्हणजे संतांचं वाङ्मय. संतांना त्याचं यथार्थ ब्रह्माचं ज्ञान झाल्यावर अभंग लिहिलेत का अगोदर? बोला. ही जे आता संतांचं वाङ्मय ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी तत्स्वरूप स्थितीला गेल्यावर लिहिली का अगोदर?
बोला बोला. तुकोबारायांनी गाथा लिहिला, देव पाहावया गेलो तेथे. मग गाथा लिहिला का अगोदर लिहिला? बोला बोला बोला. ही एकविध भक्ती होण्याकरता शास्त्राचा अभ्यास म्हणजे हरिवंश. आता हरिवंश पुराणाचा अजून वेगळा जुना महाराजांनी अर्थ सांगितला. केवळ भागवती घ्यायचं नाही, जे वाङ्मय तुम्हाला देवाशी एकरूप करतं ते हरिवंश. गुंडा महाराजांची व्याख्या. परवा त्यांचा मी हरिपाठ 7 हरिपाठ वाचला, त्याच्यात त्यांनी अशी व्याख्या केली आहे, जे वाङ्मय तुम्हाला देवरूप करतं. काय करतं? देवरूप. देवरूप. मग आता संतांचं वाङ्मय काय करतं? आता 2 तास कीर्तन ऐकताना देवरूप झालाय काय माणूस रूप आहे तुम्ही? बोला. असू ऐसा कोठे. आता सांगतो तुम्हाला, कीर्तनाचा महिमा आहे का? संतांचे विचार इथं मांडत असताना जीव सगळी सुख दुःख विसरतो. यालाच मोक्ष म्हणायचं ना. हां, आता सांगा, तुम्हाला सुखही नाही आणि लुब्धली नादी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे. ही कीर्तनाचा महिमा. म्हणजे अनाधी कार्याला सुद्धा म्हणून हरी नाम संकीर्तन. हरिवंश पुराण तर आहेत, पण त्याच्या जोडीला काय आहे? हरिनाम संकीर्तन. हा संकीर्तनाचा काय आहे? म्हणून सततम कीर्तयंतो माम. भगवंताने सुद्धा गीतेत सांगितलं. हां, याचा तंश दृढ होता दृढ बुद्धीनं. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा हरिपाठात सांगितलं, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी. पण हे जे अभंग आहेत हे मुमुक्षा करतायत, पुढच्या अधिकाऱ्या करतायत. मी एवढंच सांगितलं, मी वर्गवारी का केली? एवढ्या करताच केली. हां, हे अभंगातले जे मोठे अभंग आहेत ना, पुढचे जे घन अर्थाचे, वाचायला पाठ करायला म्हणायला सोपे आहेत, आचरणात आणायला. आता इथनं बघा, उद्यापासून मुक्ताचा उपदेश सुरू झाला. नामसंकीर्तन. आता तो मुमुक्षाचा वैष्णव झाला. मग वैष्णवाचं काय आहे? जोडी काय? जोडी म्हणजे मिळवायचं काय आहे? वैष्णवाची नाम संकीर्तन, वैष्णवाची जोडी. आता तो काय झाला? पापे अनंत कोटी. आणि जो पाप मुक्त होतो तो जीवनमुक्त होत नाही का रे दादा? तर उद्यापासून सुरू होईल जीवनमुक्ताचा उपदेश. आता मुमुक्षाचं इथं थांबलं, त्याला सांगितलं नामसंकीर्तन आणि शास्त्राची कास धरून नामसंकीर्तन करा. भक्ती करा. आपण ज्ञानोत्तर भक्ती आमची ज्ञानपूर्व चालू आहे. कवा बी कशी बी कुठेही केलं तरी. मग आता इथं मोक्ष मिळाला की काही लोक मुक्त झाले ना, मुनी मुक्त झाले. ज्ञानोबाराय मुनी पण आहेत, योगी पण आहेत, पण संत पहिले आहेत. कोण आहेत ते? आता मुक्त झाले म्हणून भजन करायचं सोडलं का ज्ञानोबारायांनी? बोला की. हां, तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरणरी जैसे महोदधिका गांगरी गाले जेवी. पुन्हा त्याचं जाणूनी नेते सगळ्या संतांचे विचार घ्या. जाणीवने ओझे सांडोनिया दुरी आपण वस्ती कर धन्य जगी. संतांना हे विश्व ईश्वरूप आहे माहीत नव्हतं का? बोला की. माहिती होतं. मग मुक्ती मागितली का? देवा नको रे ही मुक्ती. मुक्ती मागितली का? हां, मुक्ती मागणारे ते मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. हां, म्हणून ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी ही योग्याची भाषा आहे. योगी शक्यतो एक तर जीवनमुक्त झाले की पुन्हा पृथ्वीवर येत नाहीत. म्हणून ज्ञानोबाराय योगी पण मोडून टाकलं. आपलं मुनी पण, ज्ञानेश्वर महाराज मुनी आहेत, मुनीचाही त्याग केला, योगीपणाचाही त्याग केला, आपल्या योगी परंपरेचा खंडित केलं आणि भक्त परंपरा स्वीकारली. आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा लीनगुडी. मग कशात? पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिले. आता इथं सुद्धा एकवीत पण मोडायनी. सगुणाकडे जरी आले असले तरी सगुणाची उपासना करताना देवाच्या शक्तीत काय बदल होतो का?
आता माणूस आणि माणसाची शक्ती भिन्न आहे का एकच आहे? बोला की. मग द्वैत जरी देवानं धारण झालं केलं असलं तरी त्याच्या ते शक्तीनंच निर्माण झालंय ना. स्फुरण म्हणतात तुमच्या वेदांतिक परिभाषेमध्ये. देवाला काय झालं? स्फुरण. स्फुरण माझ्या भाषेत, सोप्या भाषेत, देवापासून जयापासून ही सकळ महीमंडळ हे झाले. ही संतांची भाषा. वेदांताची भाषा कशी आहे? देवाला काय झालं? स्मरण. स्मरण झाल्यानंतर शक्ती निर्माण झाली. ते एक ढालगज. ही संतांची भाषा. इथे स्फुरण म्हटलं की कळत नाही, ढालगज म्हटलं की कळल्याशिवाय राहत नाही. ते एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. मग देवाची शक्ती आणि देव भिन्न आहे का एकच? शक्ती आणि मनुष्य वेगळा करता येतो का? तुमची ताकद वेगळी तुमचं मनुष्य पण वेगळा असा आहे का? मग जगत जरी झाला तरी त्याचा देवपणा मोडत नाही. आणि देवपणा मोडत नाही म्हणून आपणही तद्रूप झालो. म्हणून काही लोकांनी प्राप्तव्य काय ईश्वरूप झालं की बाकीचा कारभार करायचा नाही असं नाही. बरं, संतांनी संत याला मान्यता देत नाही. देवरूप झालं. तुम्हाला एक सांगा, देव होऊन खुर्चीत बसलेलं बरं काय देव होऊन भक्त होऊन देवाची सेवा केलेली बरी? बोला की. देव होला आणि कुठे जाऊन बसला? खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्यात आनंद आहे काय? सेवा करण्यात आनंद आहे. म्हणून तुकोबारायांनी नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती. आता याच्यावर काही शंका घेतात, पण हे ज्ञानोत्तर भक्तीचं उच्च कोटीचं लक्षण आहे. हा तुकोबारायांचा मोठेपणा आहे. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आणि भक्तात जो आनंद आहे तो देव होण्यात नाही. म्हणून ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. पण आपण केलेलं साधन पण सांगितलं. मी सुद्धा गोडीनं देवाचं नाव घेतो. आणि त्याला प्रमाण काय पाहिजे असेल तर एकच प्रमाण देतो आणि जय विठ्ठल घेऊया. कारण पुढं खादीचा विषय आहे. अरे गोड तुझे नाम विठोबा आवडले. 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 तुझे उच्चारिता म्हणी वाटत असे लाज. उच्चारिता म्हणी वाटत असे लाज. तुझे उच्चारिता म्हणी वाटत असे लाज. उच्चारिता म्हणी वाटत असे लाज. गोड तुझे नाम विठोबा आवडले. 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 गोड तुझे नाम विठोबा आवडले माझ. गोड तुझे नाम विठोबा आवडले.
वास्तविक जर बघितलं तर ज्ञानोबा सगुणाचे उपासक आहेत का निर्गुणाचे? योगी कुणाचे उपासक असतात? ज्ञानराज माझे योगी सगुणाला मानतात का? नाही, इथं कल्पित भेद मांडला. वास्तव अभेद, तुझं माझं नाही भेद, पुन्हा भक्तीचा आनंद घेण्याकरता वास्तव अभेद आणि पुन्हा कल्पित भेद मानून तुझ्या नामात रंगण्यात जो आनंद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आयतया सुखानाश, आयतया सुखानाश, असेतया सुखानाश, असेतया ज्ञानदेवा गोडी हरिनामाची वास्तव अभेद्य स्थितीला गेले. पुन्हा कल्पित भेद मानून भक्त आणि देव वेगळं पण केलं. कारण भक्तीत आनंद आहे, तो देव होण्यात नाही. म्हणून नको वैकुंठीचा असे तया सुखा नाश. अद्भुत हा रस, हा जो भक्ती सुखाचा रस आहे ना, हा अद्भुत आहे. आणि हा कुठंही भूच लोक सोडलं तर मिळत वैकुंठी तो. हा, म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा. म्हणून मी हरिवंश पुराण घ्यायनी, कारण कर्मकांड आहे. कर्मकांडाचे भोगते जे आहेत ना, ते इथे यज्ञ करून स्वर्गसुखाची अपेक्षा करतात. आणि मुक्तीचे जे जे लालसा आहेत ते ज्ञानाची लालसा करून मुक्त होतात. पण संत या दोन्हीत बसत नाही. त्यांना मोक्षही नको आहे आणि स्वर्गसुखही नको आहे. त्यांना काय पाहिजे? भक्ती. घेईन मी याजसाठी तुझी चरण सेवा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. पण कशा करता हे मात्र सांगितलं. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वारी. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा एका अभंगात म्हटले बघा, ज्ञानदेवी रम्य हरीचे चिंतन सर्व काळ. हा अनुभव नाही का? यात आपली अनुभूती, फलश्रुती आणि प्राप्तव्य कर्तव्याच्या सगळ्या गोष्टीचा उहापोह म्हणजे हरिपाठ. मी चांगलं केलं, या हरिपाठात नाही अशा गोष्टी आपल्याला कळतात. भाग्याच्या आहेत, जवळ असतो तो रोज आला असतो, पण काय करणार. बऱ्याच लोकांचे विचार ऐकायला मिळाले. खरंच तुम्ही भाग्याचे आहेत. मागच्या वेळी नातांचा हरिपाठ ऐकायला मिळाला, यावेळी ज्ञानोबरायांचा हरिपाठ.
हरिपाठाचं विवरण वेगळं आणि हरिपाठ 5 ते 6 वेगळं. 5 ते 6 काही कळत नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय देह त्याचा, तेवढंच मिळतं. पण खरं कळत नाही, शास्त्र कळत नाही. असो, म्हणून एक करा. हरिवंश पुराण म्हणजे भगवताच्या प्राप्तीकरता जे जे शास्त्रपणित ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करणे हे मुमुक्षूनं करावं. आणि तेवढ्यावर थांबायचं नाही. ते कळल्यानंतर पुन्हा नामात रंगायचं. हरिनाम संकीर्तन हरिविना सौजन्य नेणे काही. मग एकविध भाव झाला की तो पुढं वैष्णव होतो. उद्या त्याचं विवरण येईल. नाम संकीर्तन. आता ही ज्ञानोत्तर भक्तीची लक्षणं सुरू झाली. वैष्णवाची जोडी. पापे अनंत कोटी अनंत जन्माचे तप. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले माझ्या सत्यवादाचे तप. नाव मुखात यायला भगवंतानी सुद्धा श्लोक घातला. बहुनाम जन्मनाम म्हणते. किंवा अजून जयाच्या वाचे पुढे बोजे माझे नाम असत गाजे ते सहस्त्र जन्म ओळखीजे एक वेळ यावया. देवाचं नाव एक वेळ मुखात येण्याकरता हजारो जन्माचं काय लागतंय? पुण्य. मग तुम्ही खरोखर पुण्यवान आहात. नित्य तुम्हाला ही पर्वणी आणि अधिक मासात मिळते. तसं मी अधिक मासाचं महत्त्व सांगत बसलो नाही. का नाही? अधिक मासात अधिक मिळतंय म्हणून करायचं नाही. ही लालसा झाली, त्याचा पाठीमागचा भाव शुद्ध होत नाही. देवाचं भजन अखंड करायचं असा जर भाव झाला ना, मग तुम्हाला देवाची प्राप्ती सहज आहे. बरं, सहज आहे. मिळते अधिक म्हणून करू नका. एक्स्ट्रा मिळते म्हणून करू नका. त्याला मिळवायचंच आहे, तो माझाच आहे. त्याचा अधिक महिन्यात घेतलं काय आणि कधी घेतलं काय? अमृत प्रेमानं पिलं काय आणि रागानं पिलं काय? ते परिणाम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ देवावर प्रेम करा आणि जीवनमुक्त व्हा. आणि उद्यापासून ज्ञानपूर्व भक्तीचा ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद घ्या. उद्यापासूनचे वक्ते तुम्हाला भेटतील. झालेली सेवा सर्वांच्या वतीनं पंढरीरायाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं बोललं असेल ते माझं, योग्य असेल ते संत विचार ज्ञानोबा तुकोबांचे विचार समजून स्वीकार करा. झालेली सेवा समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली